Hey guys, hello everyone. Welcome back to my channel and this is second part of अक्षय तृतीया. पार्ट 1 जे आहे मी अपलोड केलेला आहे आणि हा सेकंड पार्ट आहे. तर पूजा इथे झालेली आहे माझी. सो मी तयार झालेली आहे आणि मस्तपैकी साडी नेसली. हा तपस्याचा जो तुम्ही ड्रेस बघताय तो तिच्या आजीने तिला गिफ्ट दिलेलं बर्थडेमध्ये आणि बर्थडेच्या नंतर तिने एकदा घातलेला आणि हा थर्ड टाइम आहे. तिचा हा फेवरेट ड्रेस आहे आणि कलर पण खूपच छान दिसतो तिच्यावरती. त्याच्यामुळे आज तिने हे घालायचं ठरवलेलं की मम्मा मी आजीने दिलेलं घागरा ब्लाऊज घालेल. तर मी तिला बोलली ओके ठीक आहे. आणि प्रथा जी आहे ती पण तयार झालेली आहे. सो प्रथानी माझं दिवाळीची साडी होती. जर तुम्ही माझ्या धनतेरसच्या लक्ष्मीपूजनच्या व्लॉगमध्ये जर बघाल तर हीच साडी मी घातलेली आणि त्याच साडीचं तिला फ्रॉक हवा होतं तर तो फ्रॉक शिवून घेतला आहे आणि घुंगरू जे आहेत ते लावून आणले आहेत पट्ट्यांना तपस्याच्या आणि प्रथाच्या. तर ती घालून घरभर छमछम करत फिरते आहे आणि खूप तिला आवडलं ॲक्च्युली. सो आम्ही स्टेशनला पोचलो आहोत आणि इथे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे थोड्या अंतरावरती आणि खूप छान सजवतात. लास्ट इयरला पण मी गेलेली. जर तुम्ही लास्ट इयरचा माझा व्लॉग बघितलात तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल की मी लास्ट इयर पण गेलेली. यावर्षी जे आहे ती मी ओटी भरली कारण मार्गशीर्षची माझी जी ओटी होती ती तशी पण मला भरायची होती. तर विचार केला की आजच्या दिवशी आपण देवीची ओटी भरून घेऊया आणि इतकं छान वाटलं. आणि ते जे भटजी काका आहेत त्यांनी आतमध्ये म्हणजे सोडलं. ॲक्च्युली कोणाला असं सोडत नाही पण काय माहिती त्यांना काय वाटलं. म्हणजे खूप मजा बोलताना नशीब मला एवढं बरं वाटलं ना की त्या दिवस मी आतमध्ये गेली. नाही तर अजिबात मला इथे डोंबिवलीला येऊन 4 वर्ष झाले एकदाही मला आतमध्ये अशी जायला भेटलं नाही. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षरशः मी बोलतात ना लक्ष्मीनारायणाच्या चरणात डोकं ठेवून मी पाया पडल्या आणि मला खूप बरं वाटलं. मग त्याच्यानंतर आलो आम्ही शॉपिंगला. शॉपिंग असं खास काही एवढं केलं नाही पण ज्या रोजच्या गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल टिकल्या बांगड्या परत क्लिप्स ॲक्सेसरीज वगैरे म्हणजे ज्या शृंगाराच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही शॉपिंग केल्या. आणि एवढी गर्दी होती ना स्टेशनला की हलायचीसुद्धा जागा नव्हती. एक पाऊल जरी टाकलं ना की धक्काबुक्की होत होती. आणि सगळ्यात जास्त गर्दी सोनाराच्या दुकानला होती. आपण बोलतोय सोनं महाग झालं पण लोकांनी अक्षरशः असे लाईन लावलेले कॉईन्स घ्यायला. जे 1 ग्रॅम 2 ग्रॅमचे कॉईन असतात ना ते घ्यायला. आम्ही असं सहज रोडवरून पास होत होतो तर आम्ही बघतोय की लाईन लागली आहे आणि आम्ही विचारलं की ही कसली लाईन आहे. म्हणजे सोनाराच्या दुकानाच्या बाहेर अशी लाईन लागली आहे म्हणजे कसली लाईन आहे. आम्हाला वाटलंच की हे ॲक्च्युली सोनं घ्यायसाठीच असेल. पण सोनं घ्यायसाठी वेगळी लाईन म्हणजे वेगळं हे डिरेक्टली आतमध्ये जायचं आणि कॉईन घ्यायसाठी वेगळी लाईन. म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी ना 20-25 लोक तरी असे लाईनमध्ये उभे होते. मग शॉपिंग झाल्यानंतर आम्ही माझ्या फेवरेट स्वीट शॉपमध्ये आलो ज्याचं नाव आहे कैलाश मंदिर. तर ह्याचे खूप वेगळे आउटलेट्स आहेत. कुठे कुठे आहेत मला माहिती नाही पण आम्ही इथे नेहमीसारखी दहीपुरी खाल्ली आणि प्रथानी मागवली रसमलाई. नितीननी मात्र काहीच खाल्लं नाही. शॉपिंग केले चला तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग. प्रथा खूप एक्साइटेड आहे केलेली शॉपिंग
शॉपिंग केलं ते प्रथा दाखवा. तर हे पहिला जोशात बोल. चंद्रकोरवाली टिकली आणि ही गोल लाईट दोन्ही घेतल्या आहे आम्ही दुकानातून. आणि हे बांगड्या मम्मीचे आणि हे माझे. हे माझे बांगड्या आहे आणि हे आहे मम्मीचे. मस्त आहेत ना. आणि ही 2 कलरची क्लिप आणि इथे हार्ट आहे. मस्त आहे ना. आणि हे शायनिंग वाला स्क्रंची मस्त आहे ना. मस्त आहे ना एकदम. मी सिलेक्ट केलं आहे तो कलर. आणि ही क्लिप फ्लावरवाली. जी आम्हाला कधीपासून पाहिजे. हां आणि जेव्हा आम्ही आता स्टेशनला गेलो तेव्हा आम्हाला भेटली. हे सगळे जे आहे ना हे 10-10 रुपयावाले आयटम आहे. तिथं ॲक्च्युली हेच लागलेलं सेल लागलेलं. हे पण 10-10 रुपयाला. हे पण आणि 10 ही रुपये. फ्लावर हे पण 10 रुपयाला आहे. खूप सारे तिकडे वेगळे प्रकारचे क्लिप्स होते आणि रबल हेअरबँड वगैरे. तर आम्हाला जे आवडले तेवढेच आम्ही घेऊन आलो. आणि हे घेतलं मम्मीसाठी मंगळसूत्र. पहिला ते क्लिप्स दाखव ना. मग लास्ट हे आहे इयरिंग. एकदम मस्त आले बो इयरिंग. ते लांब होतं. ते दिसणार नाही ना ॲक्च्युअली में हे असे बो आहेत आणि त्याचे जे जांगे असतात ना खालती ते मोठी लागलेले आहेत. मस्त आहे ना एकदम. हे किती रुपीज आहे. हे 30 रुपीज. हां हे 30 रुपीज आहे. आम्हाला व्यवस्थित करते. हे असे आहेत. मस्त आहे ना. आणि घेतलं आहे आम्ही हे आहे क्लिप्स छोटे छोटे. केसाला बांधायला मस्त म्हणजे कलरफुल. हे पण 10 रुपीज आहे. हे पण 10 रुपीजलाच भेटलं आणि बघता क्षणी मी घेतलं. हिला खूप आवडलं. आणि हे छोटेसे एकदम क्यूट वाले मस्त आहेत ना एकदम क्यूट वाले. हे पण 10 रुपीजला. हां 10. आणि ही क्लिप ही मोठीवाली शायनिंगवाली. ही कॅमेरामॅन आहे ना तो बाहेर एकदम शाईन करते. आणि सबसे नेल पेन आम्ही घेतला आहे. कुठल्या कलरचा कलर बेबी पिंक कलरचा घेतला. थांबा मी तुम्हाला दाखवते. पहिले ॲक्च्युली ब्रँड यायचे अंबरचे आयलाइनर्स, टिकल्या, नेल पेन्स अशी ब्रँड होती ती. तर त्या ब्रँडचं आहे. आता ती ब्रँड कुठे हरवून गेली. सो मंगळसूत्र दाखव. आणि हे बघा आणि हे लास्टला घेतलं मी मंगळसूत्र. सबसे लास्टला चोकर टाईप मंगळसूत्र आहे. मी चोकर पण आणि मंगळसूत्र पण आहे. तुम्हाला मंगळसूत्र घालायची जरूरतच नाही आहे. चोकर मंगळसूत्र. तर हे अशा प्रकारे आहे. घालून
तुम्हाला मंगळसूत्र घालायची पण जरूरत नाही. हेच घालून तुम्ही बाहेर गेलं. कोणी विचारलं मंगळसूत्र हे काय काले म्हणे मंगळसूत्राचे. सिम्पल. एवढं ओव्हर ॲक्टिंग का करतेस? छान वाटतं. अरे ऑन तरी कर. ऑन असेल. हे काय केलं मग काय ऑन? ही होती आमची आजची शॉपिंग. आम्ही स्टेशनवरून केली होती. आम्ही फक्त एवढंच नाही घेतलं, खूप खाल्लं पिल्लं मस्त मजा केली स्टेशनला. तर ही जी साडी आहे ती आय थिंक 6-7 महिने झाले मी या साडीबद्दल तुम्हाला बोललेच नाही. तर मी आणि प्रतीक्षा ॲक्च्युली बेबीच्या वॅक्सिनेशनसाठी गेलेलो तिच्या. तर त्या टायमाला आम्ही सहज असं एका शॉपमध्ये गेलो. P&T कॉलनी आहे आमच्या इथे, त्या साईडला एका शॉपमध्ये गेलो. तर तिथे असंच जेन्युअनली विंडो शॉपिंग करायसाठी आम्ही गेलो आणि ही साडी मला खूप आवडली, बेबी पिंक कलरची. सहजी मला एकाच रंगाच्या साड्या आवडत नाही, कॉन्ट्रास्ट साड्या आवडतात. पण ही साडी मला खूप आवडली, त्याच्यामुळे मी पटकन चॉईस केली. आणि मला लक्षात नाही, आय थिंक 500-600च्या रेंजमध्ये असेल. ब्लाऊज एकदम असं सिम्पल शिवला आहे, काही असं पॅटर्न नाही केलं आहे. बिकॉज 1 कलर साडी आहे, त्याच्यामुळे काहीच पॅटर्न केलेलं नाही आहे. आणि अशा साड्या नॉर्मली छोटे मोठे असे सणवार असतात किंवा घरामध्ये काम करायचं असेल नेसून तर खूप बरे पडतात. त्याच्यामुळे पटकन मी घेतली आणि मला ॲक्च्युली खूप आवडली. ह्या कलरची साडी नव्हती माझ्याकडे, डार्क पिंक होते, बेबी पिंक. ही थोडीशी डार्क दिसते तुम्हाला, पण ॲक्च्युली आहे ही लाईट. तर कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि शॉपिंग केली, एन्जॉय केलं, मस्तपैकी चाट वगैरे खाल्लं. पण नितीनलाच काही खाता आलं नाही. त्यांना बाहेरचं खाणं अलाउड नाही आहे, डॉक्टरांनी सख्त मनाई केली. त्याच्यामुळे त्यांनी काहीच नाही खाल्लं. जे काय खाल्लं ते आम्हीच खाल्लं आणि मजा आली, एन्जॉय केलं आणि बरं वाटलं. तर असंच खाली नाही गेला दिवस. ही कृपा देवाची. असंच चांगलं जाऊ, पूर्ण वर्ष चांगलं जाऊ, भरभराटीचं जाऊ. आणि आजचं जे अक्षय तृतीयेचं इम्पॉर्टन्स आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो तुमचं सगळ्यांचं पूर्ण आयुष्य, फक्त 1 वर्ष नाही, पूर्ण आयुष्य चांगलं जाऊ, भरभराटीचं जाऊ, खुशहाली, आनंदमय आणि सगळी सुखी राहा आणि सगळ्यांना सुखी करा. तर हीच माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. एक मिनिट, एक गोष्ट आहे. अक्षर तिथे आंबा खाल्ला का तुम्ही लोकांनी? आम्ही तर खाल्ला आंबा सकाळी. तुम्ही पण खावा आंबा. आंबा आणलेला तुम्हाला मी दाखवलं जसं की ब्लॉग. आजच्या दिवशी आंबा याचं खूप महत्त्व आहे. माझ्या माहेरी जे आहे ते आजच्या दिवसापासूनच आंबा खायला सुरुवात करतात. असं म्हटलं जातं की आंबा जे आहे ते पूजा केल्यानंतर खायचं, स्टँड पडतं. पूजा केल्यानंतर खायचं. पहिला पूजेमध्ये वाकडं झालं ठेवा खाली, त्याची पूजा करायची. आजच्या दिवस अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याची पूजा करायची आणि मगच तो आंबा खायचा. त्याचं कारण असं की तो बाधत नाही. पहिलेचे जे आमचे पूर्वज होते, माझी आजी आजोबा, ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या की अक्षय तृतीयेला आंब्याची पूजा केल्याशिवाय खात नाही. पण माझ्या सासरी असं काहीच नियम नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही खातो. पण काही ठिकाणी असं आहे आणि आजच्या दिवशी पितरांची पण पूजा केली जाते काही ठिकाणी. तर सगळ्यांमध्ये वेगळी पद्धत असते, सगळ्यांचं वेगवेगळे नियम असतात, वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. त्या हिशोबाने सगळे आपापले रिलिजियस जे आहेत ते फॉलो करतात. तर आम्ही खाल्ला आंबा.
रथाच्या हिशोबाने. आम्ही तर खाऊन मोकळे पण झालं. सो हा होता माझा आजचा ब्लॉग. आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेलच, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली.